नापास होणं म्हणजे आयुष्य संपणं असं नसतं. पास आणि नापास या गोष्टींच्या पेक्षा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल ज्ञान मिळतं की नाही हे महत्वाचं असतं. आणि कोणत्याही शिक्षकाचं ते काम असतं की विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नाही तयार करायचं, त्याला आयुष्यासाठी तयार करायचं. यशाची पहिली पायरी असते वगैरे हे नुसते संवाद नाही आहेत, हे जगण्याचं शास्त्र आहे. आणि ते अपयश स्वीकारण्याची आणि खंबीरपणे स्वीकारण्याची तयारी असावी लागते. मलाही 12वीच्या परीक्षेमध्ये अपयश मिळालं आणि मी नंतर बोर्डामध्येच नंबर मिळाला, विद्यापीठामध्ये नंतर नंबर मिळाला. ज्या दिवशी जुया आली आणि खरंच तोंड पाडून बसली ती बिचारी, नापास झाली. ठीक आहे ना, चल सेलिब्रेट करू. नापास तर काय, नापास झाली तर काय, सेलिब्रेट करूया. सर, अगं हा, नापास होण्याचा अनुभव किती जणांना मिळतो. आता पण नापास होण्याचा अनुभव घेतला, पण एवढं नक्की आहे जुई की तुझं 12वीचं वर्ष वाया जाणार नाही, आपण बाहेरून बसू. मग जुईचा प्रश्न, बाबा म्हणजे बाबाला मी सांगतो काळजी करू नको. आता बाबाला म्हणजे अरे तुरीतच आम्ही बोलणार ना, तर मी म्हटलं बाबांना सांगतो मी, तुझ्या नको काळजी करूस. आणि तिचे बाबा मुळातच स्वतः कलाकार आहे, तो कवी आहे. तर मग त्याला कळलेलं होतं की हा ठीक आहे. आणि त्याला आणखीन एक खात्री दिली की तिचं वर्ष वाया जाणार नाही, पण तिला बाहेरून परीक्षेला बसू. आणि बाकी काय असेल ते बघायला मी समर्थ आहे, नको काळजी करूस. तोही काही तिला बोलला नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की एखादा विद्यार्थी परीक्षेतल्या अपयशामुळे खचून जात असेल ना, तर त्याच्या मनामध्ये सर्वात अधिक भीती त्याच्या पालकांची असते. आई वडील काय म्हणतील, आणि दुसरी भीती समाजाची असते. त्या समाजाला खरं तुमच्या पास होण्याशी देणं घेणं काहीही नसतं. तुम्हालाच वाटत असतं आपण पास झालो, तुम्हालाच वाटत असतं आपण नापास झालो.